आणि आता बघणार आहोत दुपारच्या 100 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागतायत? चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का, असे प्रश्न विचारत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडेंवरील आरोप आधी सिद्ध करा, मग राजीनामा मागा, असं भुजबळ म्हणाले. कोणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही, कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली. बीड प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच, जो दोषी असेल त्याला फाशीच द्या, अशी मागणी जी ती छगन भुजबळांनी केली. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. मुंडेंची बीडमध्ये दादागिरी सुरू आहे असा आरोप जरांगेंनी केला. तर मुंडेंची दडपशाही किती काळ सहन करायची, असा सवालही त्यांनी विचारला. सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी बीड प्रकरणात लक्ष घालणार असं आश्वासन दिलं, असं संभाजीराजेंनी सांगितलं. एसआयटी मध्ये चांगले अधिकारी नेमा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कराडला 302 मध्ये आरोपी करावं, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहेत. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकार धनंजय मुंडेंना पाठीशी घालतंय का, असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी विचारला. बीडमध्ये झालेले सर्व प्रकार उघड व्हायला हवेत. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नका. मारणाऱ्यांचं उदात्तीकरण झाल्यावर राज्याचं वाटोळं होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचेच आहेत. IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. प्रकरणात जातीपातीचं राजकारण करू नका, असं आवाहन दानवेंनी केलं. बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी बोलायला हवं. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हा काही एका जातीचा मुद्दा नाही, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप सोनवणेंनी केला. संतोष देशमुखांच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी जी ती बजरंग सोनवणेंनी केली. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गांभीर्यानं घेत योग्य ती कारवाई करण्यात यावी, आणि अशी मागणी करत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. तर हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांनी केली. बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे लक्ष देऊन आहेत. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन झालेल्या SIT मधील एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी SIT मध्ये तपासाचं काम करणार नाहीत, अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे. आव्हाड आणि धस यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त अधिकाऱ्यांचा SIT मधून पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळचा आमदार सुरेश धस यांच्यासोबतचा व्हिडिओ समोर आला. परळीमधील गुंडगिरी विरोधात आवाज उठवणाऱ्या धस यांच्यासोबत चक्क गँगस्टरचा व्हिडिओ असल्याचं समोर आल्यानं चर्चांना उधाण आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या 3 साथीदारांसह आसरा मिळण्यासाठी 11 डिसेंबर रोजी भिवंडीत आला होता. मात्र तो वॉन्टेड असल्याचं समजताच हॉटेल मालकानं त्यांना आसरा देण्यास नकार दिला. तर सुदर्शन घुलेनं ओळख पटू नये यासाठी मिशी देखील काढली होती. धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात मुंडे समर्थक आक्रमक झालेत. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे. 11 जानेवारीला सर्वपक्षीय मूक मोर्चा निघणार आहे, आणि या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तात्काळ आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येते. माझ्या सर्व भावना मेल्यात, मला काहीच बोलायचं नाही, नाराजीच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी वक्तव्य केलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी जात भेट घेतली आहे. दोघांमध्ये बराच वेळ खलबतं झाली, आणि यावेळी पालकमंत्री पदासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच असल्याचं समोर येत आहे. मुंबई पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचं समोर येत आहे. तर ठाणे, रत्नागिरीसह रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 3 आठवडे तर खातेवाटपाला 2 आठवडे झाले, तरीही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांचा घोळ अद्यापही संपलेला नाही.
काही जिल्ह्यांवरून तिन्ही पक्षांनी ताणून धरल्यानं यातून मार्ग काढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागते. पालकमंत्रीपदाचा कोणताही तिढा नाही. पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा पूर्ण होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले. बावनकुळेंच्या कार्यालयासाठी रवी भवन इथे 11 नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आला. पालकमंत्रीपदी नेमणुका करणं तितकंसं सोपं नाही. सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. पालकमंत्रीपदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरूच राहणार अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. मतदारांना आमदार गुलाम समजत असतील तर अशा आमदारांचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यायला हवा असं खासदार संजय राऊत म्हणाले. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्हीच मतं विकत घेतली आहेत अशी टीका राऊतांनी केली. संजय गायकवाडांचं वक्तव्य भयानक आहे. अशा वक्तव्यानंतर महाराष्ट्र एवढा गप्प का असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला. आता समजेल खरा भाऊ कोण असं अरविंद सावंत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मोदींवर बोलू नये. उद्धव ठाकरे मोदींसोबत टाचणी इतकीही बरोबरी करू शकत नाहीत अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. कोल्हापुरात समरजित घाटगेंनी शिवेंद्रसिंग राजेंची भेट घेत मंत्रिपदाबद्दल अभिनंदन केलं. भाजप सोडून शरद पवारांसोबत गेलेल्या समरजित घाटगेंच्या शिवेंद्रसिंह राजेंसोबतच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणे हा मोठा प्रकार हे कोणी सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे. शिंदेंना कोणी धमकी देत असेल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. पुण्यातील मेट्रोवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना टोला लगावला. पुणे हे बुद्धिमान लोकांचं शहर आहे आणि त्यामुळे बुद्धिमान लोकांचं कुठल्याही एका विषयावर एकमत होणं अवघड असतं. मेट्रो अंडरग्राऊंड बनवावी की वरून बनवावी यावर एकमत नव्हतं म्हणून मेट्रोला विलंब झाला असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरील रस्ता बंद करण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्यातच उच्च न्यायालयात ओबीसी संदर्भात सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर निवडणुका होतील अशी माहिती कॅबिनेट मंत्री संजय सावकर यांनी दिली. लाडक्या बहिणींना जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे देण्यात आलेले, त्यामुळे काही महिलांचे रखडलेले पैसेही त्यांच्या खात्यात येतील आणि ही योजना बंद होणार नाही असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. केंद्रातील तसंच राज्यातील सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडवल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी करत एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली उबाठा गटाच्या युवा सेनेची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती. आदित्य ठाकरेंनी युवा सेना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. महाजनांनी जळी स्थळी पाषाणी घरोघरी केवळ नाथाभाऊ त्यांना दिसतात, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलणं मी टाळलंय. नाथाभाऊ वर बोलणं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात असं एकनाथ खडसे म्हणाले. भारतात HMPV व्हायरसचे 3 रुग्ण आढळलेत. बंगळुरूत दोघांना, गुजरातमध्ये एकाला HMPVची लागण झाली आहे. सरकारच्या आरोग्य विभागानं तिघांचेही नमुने तपासणीसाठी पाठवले. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेतात. बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा केली जाणार आहे. चीनमध्ये कोरोना सदृश ह्युमन मेटॅन्युमो व्हायरसने उच्छाद मांडला आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट झाला. घाबरू नका पण सावध राहा अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यातील नागरिकांना केल्या असून सर्दी खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले.